मग समजा मी पहिला करताय, 5वा करताय, 7वा करताय, मग तिथं तुम्हाला टिक करायला अलाउड आहे. बाकी कुठेही तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये काहीही लिहायला अलाउड नाही आहे. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. चुकून झालं, चुकून हात लागला वगैरे वगैरे, मग ती जी काही टीम असते, जे काही भरारी पथक तुमच्याकडे येते, जे स्क्वॉड येतं, ते स्क्वॉड तुमचं काही ऐकत नाही. तुम्ही चुकलं, तुमच्या याच्यात चूक सापडली म्हणजे गरज नसताना आपण बळीचा बकरा म्हणतो, तर असं होता कामा नये. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची की क्वेश्चन पेपरमध्ये काही लिहायचं नाही. काय होतं, मुलांचं आन्सर सपोज आता हे बी आहे आणि याचा डी केला, ते बीचा डी करतात. आम्हालाच कळत नाही बीचा डी केला की डी केला. सरळ कट करा आणि साईडला व्यवस्थित लिहा. जर डायग्राम पेन्सिलनी कंपल्सरी आहे की बाबा टाइम नाही पेनने केलं चालतं? नाही, चालेल. डायग्राम तुम्ही पेनने काढली, हां, पण पेन्सिलने मी म्हटलं तसं डायग्राम पेन्सिलने काढतात मुलं. बाकीचं पेन्सिलने काही लिहायचं नाही. ओके. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. मैथ्स का पेपर अगला है और 1 दिन का समय हमारे पास है. क्या पढ़ना है क्या नहीं पढ़ना है वो तो हम कर ही रहे हैं, लेकिन साथ साथ मार्क्स कैसे मिलते हैं, स्टेप बाय स्टेप मार्क्स होते हैं क्या, कहाँ आधा मार्क कट हो सकता है, कहाँ आधा मार्क मिल सकता है, टारगेट फुल स्कोर का है, क्या क्या लिखना चाहिए, ये सारी बातें हम लोग आज एक एक्सपर्ट, सब्जेक्ट एक्सपर्ट दीपक पाटिल सर हमारे साथ है. ये MIT जूनियर कॉलेज जो है वहाँ पे एज अ वाइस प्रिंसिपल वर्क करते हैं. उसके अलावा आपको पता है ना कि एग्जामिनर होते हैं, मॉडरेटर्स होते हैं, तो ये चीफ मॉडरेटर 2 बार रह चुके हैं. अब इनकी पोजीशन HSC बोर्ड में चीफ मॉडरेटर के भी ऊपर सब्जेक्ट एक्सपर्ट की है. ये ॲडवाईस करते चीफ मॉडरेटर को. सो थँक्यू सर फॉर कमिंग. सर आज मुलांना हेच म्हणजे सांगायचं आहे आपल्याला की कुठे कुठे मार्क्स कट होतात. खूपदा मुलं काय JEE किंवा नीट किंवा CET करतात आणि त्यांना माहीत नसतं की युझिंग फॉर्म्युला, बरोबर, तिथे तुम्ही हाफ मार्क देता की कट करता. तर असं थोडंसं सांगायचं आहे आपल्याला. तर सरांनी एक पेपर आणलेला आहे मुलांना है ना, हिंदीमध्ये मराठीमध्ये जसं तुम्हाला आवडेल. 22 म्हणजे आता 2025चा पेपर आणला आहे विथ सोल्युशन. म्हणजे ही आन्सर शीट आहे, मॉडेल आन्सर शीट, जे सरांकडे किंवा मॉडरेटर्स, चीफ मॉडरेटर्स, एक्झामिनर्सकडे असते. तिथे पूर्ण स्टेप बाय स्टेप मार्किंग दिली असते. तर सर आपल्याला गाईड करतील कसं होईल. सर येस प्लीज. सर्वात आधी पेपर तुम्ही जर बघितला तर पेपरमध्ये आपल्याला सगळ्या पेज 1 वरती तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर परीक्षेला जाता त्यावेळेला तुम्हाला इथे क्वेश्चन पेपरवरती सीट नंबर जो असतो तो लिहायचा असतो. कारण कधी कधी स्क्वॉड येतं, कॉपी वगैरे शेअरच्या मनाने केलेली असते, तर ते आपल्यावर येऊ नये. आपला पेपर त्याच्याकडे गेला, त्याच्यावर आपल्याकडे आला असं होऊ नये म्हणून फक्त एवढंच परीक्षेला क्वेश्चन पेपरवरती लिहायला अलाउड आहे. बाकी कुठलंही काम क्वेश्चन पेपरवरती करायला अलाउड नाही आहे. म्हणजे मी असं म्हणत असतो, एव्हरीथिंग इज फेअर इन मॅथ्स, नथिंग इज रफ. कुठलंही रफ वर्क वगैरे या क्वेश्चन पेपरवरती करायचं नाही किंवा कुठे करायचं नाही. आन्सर शीटमध्ये तुम्ही काहीही लिहा, हो काहीही लिहा, काहीही लिहायला फक्त अलाउड आहे आन्सर शीटमध्ये. क्वेश्चन पेपरवरती काहीही लिहायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपला सॉरी हां एक बोटल हां येस. तर क्वेश्चन पेपरमध्ये लिहिताना समजा आता MCQ तुम्ही पहिला करताय, याचा आन्सर कुठलं आहे, सपोज तुम्हाला कळलं की हे आन्सर आहे, यावर टिक करायला अलाउड आहे का, तर अजिबात नाही. MCQ म्हणजे सेक्शन A मध्ये तुम्हाला कुठेही काही टिक करायला अलाउड नाही आहे. मग टिक करायला कुठे अलाउड आहे, तर सेक्शन BCD जे आहेत त्या सेक्शन BCD मध्ये तुम्ही अटेम्प्ट एनी 8, मग तुम्ही कुठले केले तुमच्या लक्षात राहावं म्हणून तुम्ही अशी छोटीशी टिकपुट करू शकता. म्हणजे इथे बघा किती दिलं आहे, अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ 12. मग समजा मी पहिला करताय, 5वा करताय, 7वा करताय, मग तिथं तुम्हाला टिक करायला अलाउड आहे. बाकी कुठेही तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये काहीही लिहायला अलाउड नाही आहे. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. चुकून झालं, चुकून हात लागला वगैरे वगैरे, मग ती जी काही टीम असते, जे काही भरारी पथक तुमच्याकडे येते, जे स्क्वॉड येतं, ते स्क्वॉड तुमचं काही ऐकत नाही. तुम्ही चुकलं, तुमच्या याच्यात चूक सापडली म्हणजे गरज नसताना आपण बळीचा बकरा म्हणतो, तर असं होता कामा नये. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची की क्वेश्चन पेपरमध्ये काही लिहायचं नाही. हे फक्त मॅथ्ससाठी नाही बरं का, हा रूल सगळ्या विषयांना ॲप्लिकेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. आता पेपर आपला 2025चा पेपर आहे ना, आणि मुलांना माहिती आहे की सेक्शन A ऑब्जेक्टिव्ह असतं 8 प्रश्न,
किंवा बरोबर. क्वेश्चन नंबर 2 4 एक मार्काचे असतात तर 20 मार्क्स. सेक्शन बी 2 मार्क्स 8 कंपल्सरी बट आउट ऑफ 12 तर 16 मार्क्स. सेक्शन सी 8 आउट ऑफ 12 3 मार्क्स इच तर 24 मार्क्स. आणि सेक्शन डी 5 आउट ऑफ 8 4 मार्क्स इच तर 20 मार्क्स. असं 80 मार्क्स का ते आहे. राईट. सो सर आता हे पहिला प्रश्न आपण बघूया. कसं लिहायचं मुलांनी, म्हणजे पूर्ण प्रश्न लिहावा लागेल ना नंतर उत्तर, की ओनली ए लिहिलं तर चालेल? नाही, आता सपोज हा क्वेश्चन आहे आपला आणि या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कळत असेल क्वेश्चन पहिल्या त्याचा आन्सर आहे सी, बरोबर आहे. मग आता क्वेश्चन काय लिहायचं, क्वेश्चन लिहायचं सेक्शन ए लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सेक्शन ए तुम्ही लिहिलं, हां इथं तुम्ही जसं इथे दाखवतं ना तुम्हाला मॉडेल आन्सर पासून असतं सेक्शन ए. आता इथे काय क्वेश्चन सेक्शन ए क्वेश्चन नंबर 1. आता हे पण लिहायची गरज नाही बरं का, हे आमच्यासाठी असतं. तर तुम्ही हा पहिला क्वेश्चन त्याचा आन्सर सी आहे आणि ते आन्सर काय आहे तेवढं लिहिलं फक्त एक्सपेक्टेड आहे. ओके बघा क्वेश्चन लिहायचं नाहीये आणि एवढं लिहिलं की तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत, तर 2 मार्क मिळणार आहेत. गॉट इट. हां, बाकीचं काही लिहायचं नाही. म्हणजे काही मुलं क्वेश्चन लिहितात, ते सोल्युशन कसं आन्सर आलं हे सोडून दाखवतात. तुम्ही काहीही केलं तरी 2च मार्क मिळणार आहेत. म्हणून सेक्शन एमध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. दॅट अल्फाबेट अलॉंग विथ दॅट आन्सर दोन्ही पण लिहा. आलं लक्षात? तशा पद्धतीने तुम्हाला एमसीक्यूचे उत्तर आणि हे पण द्यायचे. सिक्वेन्सने लिहा बाळांनो आहे ना. हां, हे 1, पहिला 2, 3, दुसरा 4. तिसरा. एखादा नाही येत असेल तर तिथे जागा सोडा, पण पहिला दुसरा जर पेन्सिलने केलं तर चालेल का? पेन्सिलने लिहिलं सी, कारण त्यांना नाही. कधी कधी त्यांना हे नसतं, म्हणजे कॉन्फिडंट नसतं की सी आहे की डी आहे. नाही, पण आता तुम्ही बराचसा प्रश्न विचारला. उत्तर पत्रिकेमध्ये पेन्सिलने काही लिहायला अलाउड नाहीये. फक्त तुम्ही डायग्राम काढू शकता. आणि आपल्या मॅथ्समध्ये काय स्विचिंग सर्किट, ग्राफ, आणि तुम्ही एखादी डायग्राम वापरून तुम्ही एखादी थिअरी प्रूव्ह करताय किंवा त्या डायग्रामचा काहीतरी रेफरन्स देऊन तुम्ही गणित सोडवताय, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताय. फक्त त्या केसमध्येच पेन्सिल अलाउड आहे. बाकी सगळंच्या सगळं ब्लू किंवा ब्लॅक पेन या 2च कलरने तुम्हाला आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, म्हणजे नाही आलं असेल तर ब्लँक ठेवा किंवा कट करू शकतात ना नंतर. सी नाही डी वाटते तर असं कट केलं कट करून लिहू शकता ना. आता समजा हे ते कट की थोडी जागा असते, हे कट करून व्यवस्थित इकडे तुम्ही परत लिहू शकता, ते चालेल. हां, ओके. असं. तर फर्स्ट क्वेश्चन समजलं तुम्हाला कसं लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. ओव्हरराईट करू नका. बरोबर काय होतं, मुलांचं आन्सर सपोज आता हे बी आहे आणि याचा डी केला तर बीचा डी करतात. मामाला कळत नाही बीचा डी केलाय की डी केला. सरळ कट करा आणि साईडला व्यवस्थित लिहा, ओके. मार्क मिळणार. मग क्वेश्चन नंबर 2 सेक्शन वाईज लिहा. प्रत्येक सेक्शन न्यू पेजवर स्टार्ट करा. बेसिक रूल्स आहे, तुम्हाला माहित असेल, फिजिक्स केमिस्ट्री ऑलरेडी तुम्ही देऊन आलात. ओके ना. क्वेश्चन नंबर 2 इथे एक लाईनचं आन्सर असतं ना सर, तर जास्त तर हे जनरल सोल्युशन ऑफ दिस इज डायरेक्ट आणि इतकं लिहिलं तर चालेल का? थीटा इक्वल टू एन पाय. आता हां, याच्यामध्ये काय असतं, हा क्वेश्चन 2 जो आहे तो 1 मार्कालाच असतो. मग आपल्यामध्ये अशी काही सेट मेंटॅलिटी असते. 1 मार्क म्हणजे एका ओळीत आन्सर आला पाहिजे, 4 मार्काचा म्हणजे 2 पानं भरली पाहिजेत, असं नाही आहे. आपला पेपर जो असतो ना तो अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, नॉलेज आणि स्किल ह्याच्यात डिवाइड केलेला असतो. आम्हाला तुमचं नॉलेज चेक करायचं असतं, तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमची झाली की नाही मॅथ्सची ती बघायची असते, तुम्हाला ॲप्लिकेशन बसचं येतात की नाही, तुमचं स्किल ओळखायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही तो तुमचा पार्ट नाही आहे, तो आमचा पार्ट आहे. तर तुम्ही तो विचार करायचा नाही किती लिहायचं, जे काही त्याला लागतं ते सगळं लिहायचं. म्हणजे आता हा क्वेश्चन काय होता की जनरल फॉर्म्युला काय आहे, तर हे सगळं लिहिणं गरजेचं आहे. आता मला काय लिहितात, टॅन थीटा इक्वल टू 0, थीटा इक्वल टू एन पाय, आणि एन बिलॉंग्स टू झेड लिहित नाही. म्हणजे 100 पैकी 100 मार्क मिळवायचे किंवा 80 पैकी 80 मिळवायचे थेरीमध्ये. आता ज्यांनी एन बिलॉंग्स टू झेड लिहिला नाही तर त्यांचा किती मार्क गेला? क्वेश्चन 1 मार्क आलाय, 1 मार्क गेला. हाफ मार्क स्कीम मॅथ्समध्ये नाही. ओके. बाकी सगळ्या विषयांमध्ये आहे, फक्त मॅथ्समध्ये हाफ मार्किंग स्कीम नाही आहे. एक चूक केली 1 मार्क गेला. म्हणजे जसं म्हणतो मी नेहमीच, काय चुकीला माफी नाही, 1 मार्क जाणारच. त्याच्यामुळे आपण चूक करायची नाही. आता हे पण इतकं लिहिलं नाही, फक्त इतकं लिहिलं थीटा इक्वल टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड, इतकंच लिहिलं तरी सगळं चालेल. हा, वरचं बाकीचं नाही, बस दिस इज एक्सपेक्टेड. टॅन थीटा इक्वल टू 0 किंवा थीटा इक्वल्स टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड, तितकंच इज एक्सपेक्टेड 1 मार्कसाठी. आता 1 मार्काचं मगाशी म्हटलं तसं एका वेळी याचं उत्तर आलं, याचं एका वेळी उत्तर आलं, पण याचं बघा ना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढून डिफरन्शियल साइन ऑफ लॉग स्टेप्स द्यावं लागेल. त्याच्यामुळे 1-2 स्टेप तुम्हाला लिहायला लागते. इकडे डायरेक्ट दिलं याचं उत्तर तरी चालेल. 1 मार्काच्या प्रश्नांचं डायरेक्ट उत्तर लिहिलं तर चालतं, फक्त 1 मार्कासाठी. बरं, कारण की मुलांना याचं प्रॅक्टिस आहे, कॉस लॉग ऑफ एक्स ओरली लिहू शकतात किंवा 1/2 रूट एक्स डायरेक्ट याचा बरोबर एक फॉर्म्युला आहे. बरोबर. ओके, म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहू शकता एका मार्कच्या प्रश्नामध्ये. राईट. आणि थोडीशी पण चूक असेल तर या प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्ट 0च मिळेल, असं नाही की हाफ मिळेल बाबा. ओके, तर सेक्शन ए संपला. 16 + 4 20 मार्क्स. मोस्ट क्रुशियल सेक्शन, जसं सरांनी सांगितलंय, जो टॉपर असतो, ज्यांना 80 आउट ऑफ 80 पाहिजे, त्यांनी हा सेक्शन 2-2 वेळा बघायचं. करेक्ट. आणि सेक्शन एनीच चालू केलं पाहिजे त्यांनी पेपर. तुमचं काय मत? असं नेसेसरी नाहीये. मी म्हटलं आधी पेपर तुम्ही बघा, तुम्हाला 10 मिनिटं आधी पेपर मिळतो, तर तो व्यवस्थित वाचा पेपर सगळा, आणि तुम्हाला जो सेक्शन सोपा वाटतो तो करा. नॉट नेसेसरी. पण मी मुलांना काय म्हणतो की सपोज आन्सर शीट तर तुम्हाला 30 मिनिटं आधी मिळते
किती 30 मिनिटं आधी आन्सर शीट मिळते. मिळाल्यानंतर काय करायचं असतं तुम्हाला, आता पहिला पेपर तर मॅथ्सचा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर शीटच्या मागच्या बाजूला काय छापलं ते बघायची गरज नाही. इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री तुम्ही वाचलंय, काय करा काय करू नका असं सगळे इन्स्ट्रक्शन दिले असतात. Correct. मग तुम्हाला तो वेळ बोर होते की काय करत बसायचं 30 मिनिटं आधी, कारण उशिरा जाऊन चालत नाही परीक्षेला. बरोबर आहे. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला तुम्ही काय करायचं, पहिलं पेज तुम्ही प्रॉपरली भराल आणि तो एक्झामिनर तो इन्व्हिजिलेटर जो असतो तो वर्गात फिरत असतो, तो बारकोड वगैरे चिटकवून त्याचं काम तो करत असतो, कारण त्याला जेवढा वेळ लागतो म्हणून तो 30 मिनिटं तुम्हाला आधी बोलवले असतात. तर तुमच्यासाठी फक्त जास्तीत जास्त 1 मिनिटं पण नाही, खरं तर 30-35 सेकंदमध्ये होतं त्याचं काम, पण ते सगळ्या मुलांचं करायचं असतं म्हणून त्याला 30 मिनिटं दिलेली असतात. बरोबर. मग तुम्ही 30 मिनिटं काय करणार, तर काय करायचं, आपली उत्तरपत्रिका उघडली की तिथे सेक्शन ए असेल, यावरती क्वेश्चन नंबर 1 असं लिहून घ्या आणि नंतर तिथे 1 एक वेळ जागा सोडा, 2 एक वेळ जागा सोडा. एक वेळ जागा सोडा बरं का, एकमेकाला चिटकून लिहू नका, कारण आम्हाला प्रत्येकाच्या खाली टिक करायचं असतं, प्रत्येकाला 2-2 मार्क लिहायचं असतं. तुम्ही चिटकून लिहितात असं अजिबात करू नका. ओके. आलं लक्षात. एक वेळ सोडून एक असे ते 8 लिहून टाकलं की पहिल्या पेजवर बसलं आणि मग क्वेश्चन 2 पेज 2 वरती बसतो, किंवा 2 आणि 3 सोडा आणि क्वेश्चन पेज नंबर 4 पासून तुम्ही पुढचं कोणतंही सेक्शन सुरू करू शकता. सेक्शन हे पण तुम्ही नंतर सोडू शकता, पण हे तुम्ही आधी लिहून ठेवलं, तुमचा वेळ वाचला ना. पण सर सॉल्व्ह करून येतं ना उत्तर, तर ते सॉल्व्ह जे केले ते स्टेप्स दाखवावे लागेल का तिथे? नाही, नॉट नेसेसरी. म्हटलं ना तुम्हाला, दाखवलं तरी चालेल. मध्ये शेवटी केलं तरी चालतं, साईडला केलं तरी चालतं. Okay. सपोज हे तुमचं आन्सर शीट आहे इकडे तुम्ही रफवर करून ते असं काहीतरी केलं आणि त्याचं उत्तर इकडे लिहिलं, तर तुम्हाला फक्त उत्तर पाहिजे व्यवस्थित, बस. है ना. तुम्ही स्टेप्स कसेही केले, मिस्टेक्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. येस, बरोबर. ओके, ठीक आहे. तो सेक्शन ए डन, 20 मार्क्स. ओके, नाव सेक्शन बी, एनी 8 आउट ऑफ 12. आणि गंमत अशी की 6 प्रश्न मॅथ्स 1चे आहे, म्हणजे 8 पैकी 6 प्रश्न ज्याला मॅथ्स 1 आवडतं ते करू शकतो आणि 6 प्रश्न मॅथ्स 2चे आहे. आपल्याला सगळ्यांना सरांनी सांगितलेलंच आहे. सर इथे कुठे कुठे मार्क्स कट होऊ शकतात, इथे हाफ ऑफ मार्क मिळतं का? नाही, हाफ मार्क पुढे मॅथ्स मध्ये नाहीच आहे, कुठेच नाहीये. ओके. 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क असं ब्लॉक मार्किंग असते मॅथ्स मध्ये आपल्या. ओके. त्याच्यामुळे आता फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये हाफ ऑफ मिळतं सर, बाकी सगळ्या विषयात आहे. ओके. सगळ्या विषयात आहे, फक्त मॅथ्स मध्ये. इव्हन 2 मध्ये 1.5 नाही मिळू शकत. नाही. तिथे ते समजा 3 मार्कचा क्वेश्चन असेल तर हाफ मार्क कट करतात, 2.5 देतात, परत टोटल करताना राऊंड अप करून तो 3च लिहायला लागतो, कारण हाफ मार्क टोटल मध्ये. पण 2 वेळा हाफ ऑफ गेले तर ते मजा होतं ना. तिला फॅक्टर म्हणजे प्रत्येकाचा. आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे डायरेक्ट एकच कट होणार. एक्झॅक्टली. चुकलं की 1 मार्क गेलाच असं. राईट. तर हे लॉजिकचं टेबल आहे, इथं प्रॉपरली असं लिहावं लागेल. हा, म्हणजे आता कसंही दिले बघा, इथे हा क्वेश्चन आहे तुम्हाला, इथे LHS RHS प्रूव्ह करायचा क्वेश्चन, लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे. मग तुम्ही ते P, Q, निगेशन P, मग तो अँड ऑर हा टेबल केला, तर हे टेबलमध्ये हे कन्क्लुजन लिहायला 1 मार्क बघा इथे. मुलं काय करतात, टेबल करतात आणि त्याला असा गोल करतात, हा कॉलम आणि हा कॉलम सेम आला ना, झालं. म्हणजे तुमचं लॉजिकली बरोबर आहे, पण हे स्टेटमेंट दिलं नाही तर तुला मार्क मिळणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. हे लिहिणं फार गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट. कसं लिहितात ते बघा, त्यांना माहितच नाही सर. कॉलम 4 आणि कॉलम 6, फ्रॉम कॉलम 4 अँड कॉलम 6 दिस इज इक्वलंट. LHS इक्वल्स टू RHS. म्हणून वर नंबर पण लिहून टाका, 1 2 3 4 5 6. म्हणजे ते 1 2 3 4 लिहा, रोमन मध्ये 1 2 3 4 लिहा. ते नाही लिहिलं तरीच कळतं की कॉलम 4 आणि कॉलम 6, दॅट इज ऑल्सो ओके. येस, राईट. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे ना, लक्षात द्या. ठीक आहे. नंतर मॅट्रिसेस मध्ये तर आय थिंक इट्स ओके ना. इथे पण तुम्ही म्हणता हाफ ऑफ मार्क नाहीच आहे. पोलर आणि हे काय प्रोडक्ट, पोलर कोऑर्डिनेट्स काढायचा क्वेश्चन आहे. करेक्ट. तर ते सगळं कॅल्क्युलेशन्स. हे बघा, याच्यावर 1 मार्क आहे, लास्ट स्टेटमेंटवर 1 मार्क आहे, म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केलं त्याच्यावर 1 मार्क, आणि लास्ट स्टेटमेंट पोलर कोऑर्डिनेट इज R आणि थीटा काढला त्याला 1 मार्क आहे, आणि तो फायनल आन्सर लिहिला त्याला 1 मार्क. बघा, फायनल आन्सर लिहिणं खूप गरजेचं आहे. खूप लोक असं करत असेल सर की फक्त R आणि थीटा काढलं दॅट्स इट, तर एकच होतं ना, असं बऱ्याच वेळेला होतं. लास्ट स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, हे सगळं आहे जे तुम्हाला आता कळालंच पाहिजे. इट्स इम्पॉर्टंट, कारण 1 मार्क जाईल. नेक्स्ट, अगेन यू कॅन सी cos C इज निगेटिव्ह, हेन्स C इज ऑब्ट्यूज अँगल. तो ट्रायंगल इज ऑब्ट्यूज, बघायचं होतं की ट्रायंगल कसं आहे वगैरे वगैरे, है ना. तर अगेन लास्ट स्टेटमेंट इज इम्पॉर्टंट. तर प्रत्येक प्रश्नामध्ये लास्ट स्टेटमेंट लिहा, जे पण झालंय की सिन्स दिस इज C इज निगेटिव्ह, सो देअरफॉर C इज ऑब्ट्यूज अँगल अँड देअरफॉर द ट्रायंगल इज ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. बरोबर. ठीक आहे. A क्रॉस B, ठीक आहे, ओके. स्टेप बाय स्टेप मार्किंग आहे सर, है ना. जसं इथे तुम्ही बघितलं, पहिला स्टेपवर 1 मार्क दिला, मग नेक्स्ट स्टेपला 1 मार्क दिला. एखाद्या सम मध्ये असं शोधाड क्वेश्चन असतो, काहीतरी प्रूव्ह करा. सपोज हा क्वेश्चन शोधा dy/dx इक्वल टू प्रूव्ह करा, पण प्रूव्ह करता येत नसेल, तुम्ही डिफरन्शिएट हे लिहिलं तर डब्ल्यू एक स्टेप पाडून तुला 1 मार्क मिळाला ना. म्हणजे रिकामा काय सोडायचं, 3 तास लिहितच राहायचं, असं माझं म्हणणं. काही नाही आलं तरी 1-2 स्टेप बिकॉज स्टेप मार्किंग आर देअर. येस. ठीक आहे, ओके. स्लोप ऑफ टँजंट वरचा प्रश्न आहे, मग इथे गिवन लाईन इज पॅरलल टू टँजंट कर्व, असं म्हणजे कन्क्लुजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 मार्क त्याच्या समोरच दिलंय. ठीक आहे. LMBT किंवा हे रोल्स थेरमचं आहे, ठीक आहे, इंटिग्रेशनचं आहे. सर इथे कुठे असे फॉर्म्युले असतात का, युझिंग दिस फॉर्म्युला असं लिहावंच लागेल असं काही, म्हणजे लेट्स से
आय हॅव यूज सम फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रीचे आपण फॉर्म्युला यूज करतो, 1 मायनस कॉस टू इटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर इटा वगैरे, तर ते आपण यूज केलं तिथे लिहावंच लागेल, नाहीतर मार्क्स कट होतात. नाही त्याची काय गरज नाही. फक्त रिझनिंग तुम्ही जे म्हणताय ते फक्त लॉजिकमध्ये बघा, बाय विच लॉ तुम्ही ते केलं, बाय कम्युटेटिव्ह लॉ, बाय असोसिएटिव्ह लॉ. तर नाव लिहायचं कम्युटेटिव्ह की लॉच लिहायचं डायरेक्ट? लॉ लिहिलं तरी चालतो आणि नाव नाव लिहिलं तरी पण चालतं. ओके ओके. फॉर एक्झाम्पल आपण जे थेरम्स आणि प्रूफ्स करतो सर, त्याच्यामध्ये ते तुम्हाला माहिती आहे डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आपण काही म्हणजे लिमिट्स चेंज केली म्हणून ते -1 एक्स्ट्रा आलं, तिथे बाजूला लिहावं लागेल का की युजिंग दिस दिस दिस? नाही काय गरज. किंवा टीचा आपण एक्स करतो, टू डेफिनेट इंटिग्रेशन इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन, असं लिहायचं आहे का बाजूला की नाही लिहिलं नाही, त्याची काही गरज त्याचा काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. नाही. ओके ओके. हे सगळं माहिती असलं पाहिजे तुम्हाला बाळांनो. हे डायग्राम जसं सरांनी म्हटलं की कोसाइन रूल आहे, हा प्रूफ करतोय, पण डायग्राम गरज आहे, मग डायग्रामला मार्क असेलच तिथे, है ना सर? 3 मार्कांचा आहे. डायग्राम शिवाय तुम्हाला ते, आता तुम्ही इथे जेव्हा लिहिताना ॲट ओरिजिन, तुम्ही ॲट ओरिजिन घेतलाय, टेकिंग ओरिजिन ॲट ओरिजिन, मग ए ओरिजिनला तुम्ही दाखवलाय की नाही, मग बीचे कोऑर्डिनेट्स काय आले, इट इज ऑन एक्स ॲक्सिस म्हणून तो C,0 झालाय, म्हणून ते डायग्राम तुम्हाला लिहावं लागेल की बी इज ऑन एक्स ॲक्सिस. थेरम्स आम्ही केले सर, फक्त एक माझा प्रश्न होतं, लेट्स से कॉस ए विचारलं पण मी कॉस बी ला प्रूव्ह केलं आणि खाली लिहिलं सिमिलरली कॉस ए इज इक्वल टू दिस, चालेल? दिस इज द ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. ओके. हां. सो आता समजा कॉस मोस्टली काय असतं पुस्तकामध्ये पहिलाच प्रूव्ह करून दिलेला असतो, cos ए स्क्वेअरचा प्रूव्ह दिलाय, बी स्क्वेअर सी स्क्वेअर दिलेला नाही, किंवा साइन रूल सॉरी प्रोजेक्शन रूलचा पण तसंच आहे, असं दिलेलं आहे. असं जर कधी असेल तर तुम्ही कुठलं तरी एक प्रूव्ह केलं आणि सिमिलरली म्हटलं तर ते पण चालतं. तुम्हाला अजून एक आता तुम्ही प्रश्न विचारून सांगतो. एक आपल्याकडे सवय बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP, देन शो दॅट कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन ऑल्सो इन AP. हा तुम्हाला सपोज तुम्हाला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर AP घेऊन कॉट ए कॉट बी कॉट सी प्रूव्ह करणं अवघड वाटतंय, तर तुम्ही उलटं करू शकता. लेट कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन AP अँड प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP, देन ऑल्सो विल गेट द फुल मार्क्स. व्हेरी नाईस. ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. मी नेहमी म्हणत असतो की आपलं फक्त मॅथ्समध्ये असं बाकी विषयात करून दाखवा बरं तुम्ही, शक्यच नाहीये. एखादं LHS RHS प्रूव्ह करायचं, तुम्हाला LHS इक्वल टू इकडे अर्ध इक्वेशन आणि इक्वेशन दोन्ही मॅथ्स दाखवा, येणार. असं आपलं मॅथ्समध्ये. तर हे पण इथे चालतं. इथे ए स्क्वेअरचं प्रूफ दाखवलंय, पण तुम्हाला विचारलं बी स्क्वेअरचं असेल तर तुम्ही हाच करून जावा आणि यू कॅन से सिमिलरली. ठीक आहे. ओके. आता इथे पण लाईन अँड प्लेनचं आहे, इथे सगळं असं लिहिणं गरजेचं आहे. इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप दिस दिस दिस, देन इथे फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे सर, y - y1 इज इक्वल टू m टाइम्स x. तुम्ही फॉर्म्युला व्हॅल्यू टाकून दाखवतायत ना, डायरेक्ट व्हॅल्यू टाकली तरी चालेल. म्हणजे काही स्टेप्स मध्ये तुम्ही डायरेक्ट केलं तरी एक्झॅक्ट फॉर्म्युला आहे तसंच फॉर्म्युला वापरूनच तुम्ही सोडवताय, त्याच्यामुळे तो फॉर्म्युला लिहिला पाहिजे असं काही. ओके. आणि 2 लाईन आल्या, मग कंबाईंड इक्वेशन इज, इथे पण u × v = 0 नाही लिहिलं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं, डायरेक्ट प्रोडक्टच केलं त्यांनी. ओके, अंडरस्टूड सर. काही मलाही माहिती नव्हतं असं झालंय. राईट, मस्त. इथे ते टॅन थिटा वाला फॉर्म्युला आहे मला वाटतं, ते प्रूव्ह करायचे. राईट. हा प्रूफ नेहमी येतो सर, हा नाही तर मग तो दुसरा जो आहे होमोजिनस. करेक्ट. पेअर ऑफ सेटमध्ये 2 मधला एक नेहमीच दिसतो पेपर. बरोबर. 3च थेरम त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पहिला तो काय जास्त खूप सोपा आहे तो सेकंड डिग्री इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन. त्याच्यामुळे तो सेकंड वाला ज्याच्यात 2 केसेस आहेत, बी इक्वल टू 0 बी नॉट इक्वल टू 0, हा वाला हे खूप वेळा येतात. करेक्ट. आता इथे पण डायग्राम आहे, वेक्टर्सचा आहे, मला वाटतं सेंट्रॉइडचा इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स इज कॉन्करंट. ऑल मीडियन्स आर कॉन्करंट, त्याचं प्रूफ आहे. तिथे पण मध्ये खूप सोपं असतं, तुम्ही डायग्राम काढलं ना त्याच्यानंतर खूप सोपं की A बार B बार C बार D बार E बार असं आहेत वगैरे वगैरे. राईट. येस. आणि अजून आता वेक्टर मधला प्रश्न असा आहे की मुलांना हे बार लिहित नाही बऱ्याच वेळेला. तर मग चालतं की नाही, बार लिहायला पाहिजे ना. बार लिहिणे म्हणजे तो काय होतं, इट इज अ स्केलर क्वांटिटी, तिथे मार्क्स कट होतात. त्याच्यामध्ये ए बार म्हणजे बघा, लेट ए बार बी बार सी बार डी बार ई बार एफ बार विथ पोझिशन वेक्टर्स. पोझिशन वेक्टर PV लिहिलं चालणार आहे, P डॉट V डॉट. शॉर्ट फॉर्म्स आर अलाउड, शॉर्टकट इज नॉट अलाउड. हा लक्षात. मग असं ABCD रिस्पेक्टिव्हली, आणि मग तो मिड पॉईंट फॉर्म्युला दाखवला तुम्हाला, आणि मग तुम्ही ते सगळं केलं. आता थेरी क्वेश्चन बघायची, मिड पॉईंट फॉर्म्युला, तो मिड पॉईंट फॉर्म्युला कुठला तो पण लिहिला, मग ते केलं आणि सगळं ते डिटेल्समध्ये लिहिलं. इम्पॉर्टंट आहे, बार लिहिणं गरजेचं आहे. बिकॉज बघा, ॲज अ चेकर ॲज अ एक्झामिनर त्याचं लक्ष जातं की बार लिहिलं की नाही, आणि तो गोला करेल आणि 1 मार्क कट, सीधा 1 मार्क कट आहे का बेटा. ठीक आहे. येस. सो दिस इज ऑल वी कॅन से. ओके. या त्याच्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला जे करायचीच आहे, इक्वेशन ऑफ प्लेन वगैरे वगैरे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहून चालू शकता. तर इथे एक माझा प्रश्न आहे, एखाद्या वेळेस वेक्टर इक्वेशन विचारलं, आपण पूर्ण सॉल्व्ह केलं कार्टेसननी, आणि शेवटला आपल्याला माहिती कन्व्हर्जन, हाऊ कॅन वी कन्वर्ट फ्रॉम कार्टेसन टू वेक्टर, चालतं? अलाउड है ना. इव्हन डिस्टन्स मध्ये पण जसं तुम्ही सांगितलेलं होतं, शॉर्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट आणि लाईन किंवा 2 लाईन्स असं जे आहे, ते तुम्ही कोणत्याही अप्रोचनी करा. अल्टरनेट मेथड अलाउड. ओके. तुम्हाला वेक्टर मेथड आठवते. व्हॉट आर वी सेइंग इज, कधी कधी तुम्हाला असं विचारलं वेक्टर इक्वेशन, पण तुम्हाला वेक्टर इक्वेशन काढता येत नाही, तुम्ही कार्टेसननी शिकला, 3 पॉईंट फॉर्म असतं,
तुम्ही कार्टेशियन शिकलाय बरोबर. आणि ऍट द एंड यू कॅन से द वेक्टर इक्वेशन इज दिस, यू शुड नो हाऊ टू कन्वर्ट. तुम्हाला माहित असेल ते येत असेल तर चालतं, राईट. बरोबर. कम्प्लीट मार्क्स मिळेल ना सर? येस येस येस. ओके. आता इथे बघा, इथे मुद्दा मी लिहिलं इकडे. आता हे Vector equation of lines. अल्टरनेट मेथड, वेगळ्या मेथडने सोडू शकतो. शॉर्टेज डिस्टन्स. हा असं होतं. अच्छा अशा पद्धतीने तर तुम्ही इथे वेक्टर फॉर्मने केला पण तो एक डिटर्मिनंट आपण कार्टेशियन करू करू शकतो. अशा ओके, पद्धतीने. ठीक आहे, गॉट इट. हे शेवटला हे लिहावं लागेल ना सर, शॉर्टेज डिस्टन्स इज 1/√6 युनिट्स. Yes, yes. युनिट्स असं लिहिणं गरजेचं हा, आहे. ओनली म्हणजे- 1/√6 चालेल नाही, युनिट्स. हा युनिट्स लिहायला पाहिजे. एखादा आता ऍप्लिकेशन रेडिओचा सम असेल, त्याच्यामध्ये काहीतरी ती लेंथ आणि ब्रेड दिली आहे सेंटीमीटर मध्ये, आणि काहीतरी केलं आपण Volume बघायचं वगैरे असेल तर वगैरे. मग क्युबिक युनिट्स किंवा Square क्युबिक units. सेंटीमीटर क्यूब किंवा असं वरती लिहायला Yes. गरजेचं असतं. हे बघा इथे मीटर पर सेकंड दिले बघा इथे, हा. मीटर पर सेकंड, कारण ते क्वेश्चन मध्ये मीटर मध्ये दिलं युनिट. AOD ला असतं हे ना, करेक्ट. अशी पत्रिका, असं मॉडेल आन्सर पेपर एक्झामिनरकडे, पेपर चेकरकडे असतो आणि ते हेच बघून चेक करतात बाळांनो. अशी सगळ्यांनाच दिली असते, ठीक आहे. सी द स्टेप्स है ना. तुम्ही इथे सर इथे असं नाही लिहिलं, डायरेक्टली ॲडिशन केलं तर चालेल का? फक्त तुम्ही असं समेशन सम ऑफ प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. PI इक्वल्स टू 1 आणि हे सगळं डिटेल लिहिलं ते चालतंय. चालतं ना, म्हणजे सम ऑफ प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1 आणि डायरेक्ट हे केलं. बरोबर आहे. ओके, चालेल. काही खाली छोटे छोटे गोष्टी आहे पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इथे फॉर्म्युला वगैरे लिहायचं, म्हणजे 3 मार्काचं आहे तर फॉर्म्युला लिहाच. 2 मार्काचं एखाद्या वेळेस चालतं, पण 3 मार्काचं तर बघा 1 मार्क इथेच दिलाय फॉर्म्युलासाठी. बरोबर आहे. काही आलं नाही, तुम्हाला माहिती की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न आहे, लिहून टाका फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला आहे, Correct. यू कॅन गेट 1 मार्क. सेक्शन डी 4 मार्क्स ईच. आता जेव्हा हे पण खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा मुलं याचं कुठलं सर्किटचं सम करतात त्यावेळेला डायरेक्टली ते राईट सिम्बॉलिक फॉर्म दिस पी अँड Okay, हा, हे लिहायला विसरायचं नाही. लेट पी तो स्विच S1 आहे, क्यू फॉर स्विच S2 आहे, निगेशन हे लिहिलं चालतंय. मी याला सर्कल केलं बघा, हे लिहिलं चाललं, पण हे 2 लिहिणं मस्ट आहे. अरे फक्त इतकं लिहिलं, पीच्या समोर S1 लिहिलं आणि क्यूच्या समोर S2 लिहिलं तरी चालतं. स्विच S1 लिहू दे. अच्छा, स्विच S1 असं नाही ना की क्लोज वोज वगैरे. पण ऍटलीस्ट स्विच S1 असं स्विच तरी असलं S1 स्विच पाहिजे. S2 असं ओके असलं पाहिजे. ओके. आणि देन सिम्बॉलिक फॉर्म, त्याच्यानंतर जे पण तुम्ही केलंय बरोबर. आणि ते डायग्राम पेन्सिलनी कंपल्सरी आहे की बाबा टाइम नाही, मी पेनने केलं चालतं? नाही, चालेल चालेल. डायग्राम तुम्ही पेनने काढली It तरी should be चालते. readable. हां, पण पेन्सिलने मी म्हटलं तसं डायग्राम पेन्सिलने काढतात मुलं, बाकीचं पेन्सिलने काही लिहायचं नाही. ओके. पेननी डायग्राम काढा, पेननी हे करा. आणि इव्हन LPPचा प्रश्न पण पेननी करू शकतो का? लिनियर प्रोग्रामिंगचा की ग्राफवरच करायचं आहे? नाही, करू शकतो. Separate graph घेऊन वगैरे? पेन्सिलने केलं कसं काय चुकलं, एखादा पॉईंट चुकला तर रिजन करताना काय ते चुकलं तर मग कसं खोडणं सोपं जातं. ओके. इरेज करायला ते सोपं रिजन जातं. पण असं करतात मुलं. हां, ते असं होतं. खूपच म्हणजे खूपच करतात काय काय मुलं, राईट. ओके. इथे पण तुम्ही अल्टरनेट मेथड दिला, इथे डिटर्मिनंटचा मेथड चालतो का? हां, म्हणजे तुम्ही ह्या त्याच्याने पण करू शकता. Determinant किंवा इथे आता हे बॉक्सने केलंय, आता काही डॉट आणि क्रॉस केलंय, डॉट क्रॉसने पुढे सोडवलंय, तर Cross, बॉक्स dot बॉक्स पण- बॉक्स सगळे बॉक्स सेपरेट करून तो करू शकतो. बॉक्स प्रोडक्ट दाखवून करू ओके शकतो. ओके, असं ते आहे. ठीक आहे. हा लिनियर प्रोग्रामिंगचा जसं आपण म्हणत होतो, इथे असं लिहावं लागेल फिजिबल रिजन. नाही, असं काय इथे काय इम्पॉर्टंट आहे सर? इथे आता काय काय इथे लिहिणं कसं आहे, खूप तुम्ही जरुरी. जे काय तुम्हाला इकडे दिले त्याचे पॉईंट्स ते लिहा सगळे. नंतर त्याचा ग्राफ काढा. हा तुम्ही ग्राफ काढलाय. आता इथे हा पॉईंट तुम्हाला डायरेक्टच मिळतो. फक्त हा एक पॉईंट जो काढायचा असतो तो Intersection. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागतो. बरेच मुलं काय करतात, असा गेस करतात, इकडनं किती येतो, इकडनं किती येतो. तो समटाइम्स तो तुम्ही असा गेस करा, पण हे इक्वेशन सॅटिस्फाय करता का बघा ना. सॅटिस्फाय करताना तुम्ही गेस केलेलं बरोबर आहे. मग असं स्टेप्स दाखवायची गरज नाही. नाही, पण ते तुम्हाला जो फ्रॅक्शन मध्ये असेल, समजा आता इथं 3 आणि 4 च्या मध्ये दिसतोय, पण 3.5 असेल तर 7/2 येऊ शकतो. पण तो 3 अजून 7 असेल, मग ते फ्रॅक्शन मध्ये काढणं गरजेचं असतं. त्याचं बघूया आपण काय आहे त्याच्यामध्ये. ओके. त्यांनी तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं असेल. 3-4 आहे, म्हणजे ते डायरेक्ट सायमल्टेनियस सॉल्व्ह केलं असं दाखवायची गरज नाही, नाही. काय तशी गरज नाही आहे. ओके. टू द ग्राफ केलं तर डायरेक्ट येईल तो. डायरेक्ट येऊ शकतो. येस. पण ते मुलांना म्हणजे आता कसं होतं, आपण ओरली करू शकतो. मुलं जेव्हा परीक्षा लिहितात तेव्हा त्यांना कॅल्क्युलेशन करावीच लागतात. Correct. म्हणून ते कॅल्क्युलेशन दाखवाच तुम्ही, असं मी म्हणतो. LPP 4 मार्काचं नक्कीच असतो सेक्शन डी मध्ये. आणि बघा कसे मार्क्स दिले 4 मार्क, थोडंसं बघा इथे. ग्राफला 1 मार्क असतो. 1 मार्क ग्राफ पर्यंत आहे है ना इथे. आणि दुसरं त्याच्या व्हर्टायसेस काढायला असतो. व्हर्टायसेस कॉर्नर पॉइंट्स. नंतर ते व्हॅल्यू पुट केले त्याच्यामध्ये. आणि फोर्थ फायनल ते कन्क्लुजन. मॅक्सिमम का मिनिमम विचारले ते लिहायला. कन्क्लुजन इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात द्या. थेरम्स बघा अजून डेल टी वगैरे वगैरे थेरम्स येतातच ना. डिफरन्सिएशनचा हो, हो. थेरम आहे, पॅरामेट्रिकचा. सर इथे जसं तुम्ही सांगता 1 मार्काचा अजून एक प्रश्न असतो नाही, तो विसरतात मुलं.
हो 4 मार्काचा थेरम असतो पण 4 पैकी 3 थेरमला असतात आणि एक ऍप्लिकेशन ऑफ थेरम म्हणजे एक न्यूमरिकल असतं ना तिथे. हो तसे त्या हा, पद्धतीने असतं. ते मुलं खूप वेळा ते विसरतातच लिहायला. बरोबर म्हणजे त्याला अटॅच असतं असं. हा म्हणजे आपण इथे आता- पण असेलच. हा हा बघा इथे विचारलंय म्हणजे आता थेरम विचारलाय, पॅरामेट्रिकचा प्रूफ विचारलाय, मुलं फक्त तो प्रश्न वाचताना फक्त काय दिलंय तेवढा फक्त क्वेश्चन बघतात आणि मग हे अटॅच समज असतं त्याला 1 मार्क असतो, तर हा 1 मार्क त्याचा जातो. असं बऱ्याच वेळेला होतं. एखाद्या वेळेस असं त्याला थेरम येत नसेल तर तो हा पण करून 1 मार्क हा घेऊ शकतो. हे पण याच्या इथे अलाउड आहे ओके की डायरेक्ट तुम्ही आता थेरम येतच नाही पण आता तरी कामा सोडण्यापेक्षा समथिंग इज बेटर दॅन नथिंग, तर हे एवढं केलं तर 1 मार्क एक मिळू मार्क मिळू शकतो. शकतो. असं. करेक्ट सर. हा प्रूफ जर मला म्हणजे माहिती बोर्ड आपल्या टेक्स्टमध्ये इंटू 1 घेऊन UV रूल करतो, बरोबर आहे. पण लेट्स से आपण x = a sin θ घेतला करू शकता. मग त्या एक्झामिनरला कळेल का? मग करणार ना त्याला नाही कळालं तर मग त्यांनी मार्क्स नाही दिले. असं नाही होणार काही, कारण पेपर 2दा चेक होतो त्याच्यामुळे ते 99% नाही होत. अल्टरनेटिव्ह मेथड हा. चालतं. ओके ठीक आहे. अगेन सबस्टिट्यूशन ऑल्सो या तुम्ही लक्ष द्या की काय काय तुम्हाला लिहायचं आहे, फायनल आन्सर मेन्शन करायचेच आहे. इथे डायग्राम एरिया बिटवीन द कर्व आहे तर द्यावंच लागेल, करावंच लागेल. यू हॅव टू शो विच रिजन यू आर ट्राईंग टू फाइंड. मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे वगैरे स्टेप बाय स्टेप मार्किंग आहे. पण जसं सरांनी सांगितलं हाफ मार्क्स असं काही राहिलेलं नाही. सर नेहमी सांगतात चुकीला माफी नाही. इथे हाफ मार्काचं काहीच नाही. राईट. तर मेक शुअर की जसं सरांनी सांगितलं जिथे जिथे तुम्हाला लिहायचं आहे कन्क्लुजन ते लिहावंच लागेल. युनिट्स झालं किंवा वेक्टर्सवर बार वगैरे वगैरे झालं हे नक्कीच लिहा. बिकॉज इफ यू वॉन्ट टू स्कोर फुल मार्क्स हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज पूर्ण 1 मार्क कट होऊ शकतं. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट. सर ऑलरेडी तुम्हाला गाईड करतातच आहे की काय काय पेपरमध्ये येणार, कसं असणार पेपर, कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कोणते प्रश्न येत आहे ते पण तुम्ही बघितलंच असेल. बघत राहा आणि फुल स्कोर नक्कीच तुमचं येईल. थँक्यू. बाय. थँक्यू सर.